ती कोकणातली पण आहे आणि ती गोव्यातली पण आहे. मालवणी चिकन सुक्का आपण केलं जे कोकणातलं आहे, पण आता गोव्याची काय खास डिश आपण करतोय. सो आपण करतोय तिवळ. तिवळ जर तू टिपिकल कुठल्याही गोव्यातल्या खानावळीमध्ये गेलीस Yes, मला माहिती आहे. तर तुला सोलकढी नाही भेटणार, तुका मिळतं तिवळ. तिवळ होय. आणि तो तिवळ आता आपण करतोय. छान फोडणीचा सुगंध येतोय आणि दुसरीकडे छान पावसालाही जोर आलेला आहे. जयंती, खाऊन बघ आणि सांग कसं लागलंय तुला. जमला? तिवळ पिऊन बघ आणि सांग कसं झालंय. वा, स्वर्ग आहे. लाल मातीचा सुगंध आणि छान पाऊस पडतोय. मी कुठे आहे तर मी कोकणात आली आहे. का तर रेड सॉइल्सच्या पूजा गवस हिची भेट घेण्यासाठी. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. कोकणातलं एक जोडपं जे मुंबईचं कम्फर्ट सोडून इथे कोकणातल्या या गावी स्थिरावलं. का तर त्यांना कोकणातली जी खाद्य संस्कृती आहे ती जगापुढे नव्यानं आणायची होती. कृपया लक्ष असू द्या. चला तर मग पूजाला भेटूया. मला वाटतं तिथे तिचं घर आहे. चला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. नमस्कार जयंती, तुझं खूप मस्त आणि वाटलं. अभिजात मराठीच्या संपूर्ण टीमचं आमच्या रेड सोलसुरीच्या छोट्याशा स्वयंपाकघरात स्वागत आहे. Yes, मी म्हणजे नेहमी युट्यूबवर हे सुंदर किचन नेहमी पाहत होते आणि अखेर मी इथे पोहोचले आणि खूप एक्साइटेड आहे कारण पूजा आहे म्हटल्यावर छान छान खाऊ खायला आज आम्हाला मिळणार आहे. नक्की काय खायचंय बोल. तयारी सगळी आहे, पण Yes. तुला पण यावं लागेल. येस, आणि मस्त पाऊस पडतोय बाहेर. हो. मी म्हटलं आपल्या रेड सॉइल स्टोरीची म्हणजे थीम आहे साडी, त्यामुळे म्हटलं साडी नेसून जाऊ. बरा दिसतस. बरं दिसतं. चला चला. तर अखेर मुंबईवरून ऑल द वे प्रवास करून आम्ही पूजाच्या किचन मध्ये आलोय. कारण नेहमी युट्यूबवर मी तुझे छान छान रेसिपीज बघत असते आणि खूप टेम्प्ट होत असतं कारण तू काय काय छान छान बनवत असते. आज आम्ही मुंबईवरून आलोय, तू काय आम्हाला खाऊ घालणार आहे जरा सांग. आता गंमत अशी आहे ना जयंती, की तुझं एक पाय असं सिंधुदुर्गात आणि वायत 2 पावलं चाललंस की गोवा सुरू झालो. गोवाला खरंय. सो मी स्वतः कोकणी आणि मालवणी आहे, कारण की माझे वडील मालवणी आहेत आणि माझी आई कोकणी आहे. अच्छा. त्यामुळे आज मी तुझ्यासाठी खास मेन्यू एक टिपिकल मालवणी डिश बनवतोय आणि एक टिपिकल कोकणी गोवन डिश बनवतोय. तर त्यातली जी मालवणी आहे ती अगदीच टिपिकल आपण बनवतोय मालवणी चिकन सुक्का. वा. आणि जी कोकणी डिश आहे ती आपण बनवतोय तिवळ, कोकमाचा तिवळ. ओ, जशी आपल्याकडे मालवण साईडला किंवा कोकणामध्ये आपल्याकडे जी सोलकढी बनते त्याच एक विदाऊट नारळाचं दूधवालं व्हर्जन गोव्यात बनतं, ज्याला तिवळ म्हणतात. तिवळ म्हणतात आणि मी ऐकलंय की तिवळ हे डायजेशन साठी अगदी छान आहे. जसं साऊथ मध्ये केरलामध्ये गेलीस तर यू विल गेट दॅट रस्सम. तर रस्सम सारखाच हा पदार्थ आहे, पण त्याच्यापेक्षा कमी वेळात म्हणजे निम्म्या वेळात बनणारा पदार्थ आहे. क्या बात आहे. येस सर, चला मग सुरुवात करूया. चलो लेट्स स्टार्ट. येस येस, चला. सो मालवणी सुक्क्यासाठी आपण सगळ्यात पहिलं चिकन मॅरिनेट करूया. तर त्याच्यासाठी मी ना इथे 1 किलो चिकन घेतलंय, तर त्याला मॅरिनेट करूया. मालवणी चिकन सुक्का आहे तर ते मालवणी मसाल्याशिवाय इनकम्प्लीट आहे. बरोबर. फर्स्ट आपण 1 चमचा मालवणी मसाला याच्यामध्ये घालतोय. ठीक आहे. आता मालवणी मसाल्यामध्ये ना गरम मसाल्याचं प्रमाण थोडं कमी असतं, तर त्याला आपण एक जस्ट सपोर्ट करण्यासाठी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला वापरतोय. ठीक. हा ऑप्शनल आहे, ज्यांना झणझणीतपणा कमी हवा असेल तर त्यांनी स्किप करू शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण घालतोय थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट घालतोय. आणि हे सगळे मसाले पूजा घरगुती असतील ना? माझ्या सासूबाई दरवर्षी स्वतः मिरच्या आणून सगळे मसाले सुकवून उन्हामध्ये आमच्या अंगणामध्ये आणि मग हा मसाला कुटला जातो. त्या बात आहे. म्हणजे मला ना हे सगळं गावाकडचं बघून अशी खूप इच्छा होते की तुम्ही आम्हाला मसाले प्रोव्हाइड करा यार, म्हणजे आम्हाला काहीतरी ऑर्गॅनिक खायला मिळेल तिथे मुंबई. आणि जयंती तुला गंमत सांगू का, आता हे मसाला कुटण्यासाठी आम्हाला कुठेच जावं लागत नाही. हे बाजूचं जे घर बघतेस ना तू, तुमच्या शेजारच्या काकू, त्यांची मसाल्याची गिरण आहे. सो इथे आमच्या अंगणात मसाले सुकतात आणि इथे त्यांच्या अंगणात आम्ही ते मसाले कुटायला देतो. इतकं ते अगदी असं म्हणजे असं बाजूबाजूला आहे. पुढे केला आणि आलं. येस. तर आपण लाल मसाला, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकलेली आता. आणि आता आपण थोडस मीठ घालतोय का. ठीक आहे. आता मॅरिनेट करण्यापुरती घालतोय आणि मग बाकीचं आपण चिकनला घालेल बनवताना.
आणि आपण थोडीशी हळद घालतोय, पाव चमचा थोडी. बस हे झालं आपलं बेसिक मॅरिनेशनचं रेडी. आता ह्याला कुठलाही चमचा न वापरता छान हाताने पारंपरिक पद्धतीने मिक्स करायचा, जेणेकरून तो मसाला छान एकजीव होतो. आता काही लोक ना याच्यामध्ये थोडस दही किंवा लिंबू वापरतात, पण ती आपली पारंपरिक मालवणी पद्धत नाहीये. हा, पण त्याने चव छान येते. नक्कीच आपण पारंपरिक पद्धतीने आता बनवतोय. तुला मला सांगायचंय की आम्ही कधीच ना कुठलं प्रमाण सांगत नाही किंवा रेसिपी शिकवत नाही. रेसिपी शिकवणं हा रेड सोल स्टोरीजचा उद्देश कधीच नव्हता. तू आजही तुझ्या आजीला, पणजीला किंवा आईला ना विचार की आई अमुक अमुक मला रेसिपी सांग, तर ती तुला कधीच नाही सांगणार की अर्धा किलो तांदूळ घे, पाव किलो डाळ घे, 1 टेबल स्पून, कधीच नाही. टाक गो वाईट मुठभर टाक, घे वाईट शेरभर. त्याच्यामध्ये जे एक हे होतं ना की त्याच्याशी तू जास्त कनेक्ट होऊ शकतेस. करेक्ट. तो इसेन्स आणण्यासाठी आम्ही ठरवलेलं की रेसिपी आम्हाला शिकवायच्या नाहीयेत, कारण त्या शिकवणारे कितीतरी चॅनल्स आहेत. आम्हाला त्या रेसिपी लोकांना जगताना दाखवायचंय की ते आम्ही कशा जगतो. करेक्ट. आणि ते येतात कुठून, म्हणजे आंब्यापासून ते मुरांब्यापर्यंतचा प्रवास आहे ना, हे म्हणजे रेड सॉल्ट स्टोरीज. येस. सो आता हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे. किती वेळ ठेवायचं आपल्याला? कमीत कमी अर्धा तास आपण तसंच ठेवूया. तोपर्यंत आपल्याला ना वाटण लागणार आहे, ज्याला मालवणी भाषेत आम्ही वाटप म्हणतो. वाटप काढूया. चला. सो आता आपण वाटप करतोय. ती पहिली कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये थोडस 2 ते 3 चमचे आपण तेल सोडतोय. तेलाला थोडस तापू देऊया. सगळ्यात पहिला आपण ना कांदा टाकतोय, आलं आणि लसूण, म्हणजे जे वेट इन्ग्रेडियंट आहेत ते आपण पहिले भाजून घ्यायचे. याचं सगळं क्रेडिट जातं माझी आई आणि माझे वडील आता नाही आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते सुद्धा सोडून गेले अनफॉर्च्युनेटली. बट ही वॉज अ मास्टर शेफ मोड फॉर मी. कुठल्याही प्रकारच्या मिठाया बनवण्यामध्ये माझे पप्पा फार एक्सपर्ट होते. माझी आई स्वयंपाकामध्ये अत्यंत पारंगत आहे, म्हणजे जे काही आज मी शिकले ना ते तिच्याकडूनच शिकले. त्यात माझी आजी पाकिस्तान, बॉर्न अँड ब्रॉट अप पाकिस्तान आहे. हो, फाळणीनंतर ती भारतात आली. तर येताना ती सिंध प्रांतातले पदार्थ घेऊन आली. आमच्या घरातल्या म्हणजे माझ्या माहेरच्या ज्या सुना आहेत त्या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या आहेत. मग त्यांच्याकडून अशा बऱ्याचशा गोष्टी देवाणघेवाण झाल्या. त्यात तसंच FTIचं कल्चर म्हणजे तुला माहिती आहे, FTI मध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचे स्टुडंट असतात, फॉरेन स्टुडंट असतात. मध्ये एक फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम असतो FTI मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकण्यासाठी परदेशात पाठवलं जातं. सो मग पॅरिसमध्ये काही काळ शिक्षणासाठी राहिले. त्यामुळे फ्रेंच क्युझिन, जॅपनीज क्युझिन, चायनीज क्युझिन, ऑथेंटिक चायनीज क्युझिन काय असतं हे मला ऍक्च्युली पॅरिसमध्ये गेल्यावर कळलं. नाहीतर आपण आपलं जे खातो ना नेपाळी चायनीज, मला असं वाटायचं की सो ऑथेंटिक मून केक आणि ह्या गोष्टी मी तिथे जाऊन शिकले. तिरामिसू मी तिथे जाऊन शिकले पॅरिसमध्ये, आणि आजही माझं ते फेवरेट डेझर्ट आहे. सो आयुष्यामध्ये खूप ट्रॅव्हल केलंय चित्रीकरणाच्या निमित्ताने. सो ह्या सगळ्या गोष्टींचा पण प्रभाव पडला. आणि इथे आल्यानंतर रेड सॉल्ट स्टोरीजला सुरुवात व्हायला नाही म्हटलं तरी 6 महिने लागले. तर या 6 महिन्यामध्ये आमच्या ज्या शेजारी आहेत, आमची जी मामी आहे ती तुम्हाला कायम दिसते, आमच्या माई, ह्या सगळ्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं, मला सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि आज आहे. तो आता आपला ना कांदा झालाय. तर आता आपण त्याच्यामध्ये ना, आता इथे आपण काय करतोय माहित आहे, पूर्णपणे ओलं खोबरं न घेता थोडंसं सुकं खोबरं टाकतोय. सुकं पण आणि ओलं पण टाकतोय. तर सुकं थोडंसं परतवून घेऊया. चिकन सुक्याला ना जेव्हा आपण थोडंसं सुकं खोबरं वापरतो चव फार छान येते. अच्छा, त्यामुळे इतका मस्त जोरदार पाऊस आहे इथे आजूबाजूला, आमच्या किचनच्या आजूबाजूला, आणि त्यात आम्ही दोघी बोलतोय आणि मालवणी चिकन सुक्का बनवतोय. वा, काय मजा येणार आहे आज. ही रेसिपी खरं पावसात खायची तर रेसिपी आहे. गरम गरम भाकरी आणि त्याच्यासोबत मालवणी चिकन सुक्का. वा, यामध्ये अजून आपल्याला ओलं खोबरं सुद्धा टाकायचंय आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण याच्यात टाकणार आहोत. तो टाकल्याशिवाय मालवणी वाटपाला चव येत नाही. अच्छा, तर तो मी तुला दाखवते. आणि तो आहे खसखस. अच्छा, ही मसालादाणी मला खास विष्णू सरांनी गिफ्ट दिली आहे, विष्णू मनोहर. तर ती आपण थोडासा एक अर्धा चमचा आपण खसखस घालतो, कारण याने फार सुंदर चव येते. तर रेड सॉइल स्टोरीजच्या किचन मधून थेट आपण ही रेसिपी करून घेतोय. आणि आज पूजाच्या किचनचे अनेक सिक्रेट्स आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. बघा, तुम्ही एक एक करून बाहेर पडतायत.
तर चिकन सुक्काच्या वाटप मध्ये आपण खसखस ही सिक्रेट रेसिपी टाकलेली आहे, कारण त्याच्याने चव येते. मला एक स्वयंपाक करताना ना कायम म्हणजे काही आजूबाजूला यू कॅन कॉल इट OCD, मला आता आवडत नाही सांडलेलं, आणि म्हणूनच मला नेहमी कमेंट पण असतात की ताई तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता तरी पण सगळं स्वच्छ काय. तर ते मला लोकांना सांगायचं की असं नाहीये की ते मी चित्रीकरणासाठी म्हणून ते स्वच्छ आहे. मी जर घरात जरी स्वयंपाक करत असले ना तर तू कधीही ये, तर माझं पूर्ण ओटा आणि सगळं ते अगदी स्वच्छच असतं. स्वच्छ म्हणजे जरा जरी काही पडलेलं ना तर मला असं म्हणजे मी बेचैन होते. मे बी तो OCD असेल मला, असं मला वाटतं. पण येस, पण त्याचा एक चांगला फायदा होतो की प्रत्येक वेळी फ्रेम माझी फार छान दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं ऑर्गॅनिक, सगळं पारंपरिक. म्हणजे पारंपरिक मसाले आपले सगळे, यात खोबरं आहे किंवा लसूण आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, त्याचबरोबर वेगवेगळे मसाले आपण मॅरिनेशन साठी युज केले. आणि चुलीवरचं जेवण जे आम्हाला नाही मिळत खायला मुंबईत. आणि तू जर रेड सॉइल स्टोरीजचे एपिसोड बघितलेस ना तर मी असं नाही की फक्त पारंपरिकच पदार्थ करते. फॉर एक्झाम्पल लिंबाचा मी एक एपिसोड केलेला. तर लिंब म्हटल्यानंतर पारंपरिक म्हणजे लोणची आली किंवा जाम आले, मुरंबा आले, जे आपल्या आज्या पंजा करत आलेत. पण त्याच सोबत एक मी फ्रेंच डेझर्ट ट्राय केलेलं, लेमन पाय. अच्छा, ठीक आहे. तर मी काय ट्राय करते की इथल्या साधन सामग्रीपासून, इथल्याच अन्न पदार्थांपासून मी काही वेस्टर्न रेसिपीज पण ट्राय करते. फ्युजन. करेक्ट. सो लोकांना जर असं वाटतं की अरे कोकणात फक्त आंबे, फणस, काजू, तर तसं नाहीये. तसं नाही. त्याच्यापासून आता नुकतंच जर जांभळाचा एपिसोड आमचा बघितला असेल हो, ना, मी तर- पाहिलंय. हा, तर त्याच्यापासून एक छान पुडिंग केलेलं. 3 लेअर. म्हणजे त्या जांभळाचा कलर इतका छान आहे, लव्हेंडर कलर. तर त्याच्या 3 लेअर मध्ये आम्ही ते पुडिंग केलेलं आणि ते लोकांना फार आवडलं. मला फणसाची खीर सुद्धा फार आवडली आहे. हो. आता नेमके फणस आता बंद झालेत. आता नेक्स्ट मे महिन्यात ये, मग तुला बर. छान फणसाची खीर करून घालते. नक्की. एक छान स्वयंपाक करताना एखाद्या गृहिणीने काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? फक्त गृहिणीच कशाला, तर सगळ्यांनीच. हा, मला काय गोष्टींची काळजी स्वयंपाक घ्यायला ही काही पाहिजे? फक्त स्त्रीची मक्तेदारी नाहीये. एक्झॅक्टली. अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. हो. पोट भरण्यासाठी प्रत्येक जीवाला स्वतःचं अन्न बनवता आलंच पाहिजे किंवा ते Correct. मिळवता आलं पाहिजे. आता आपण सुधारित झालोय म्हणून माणूस शिजवून खातोय, तर त्याच्यासाठी काही असं जेंडर हे नाहीये. बायस नाहीये. हा. बाकी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊच्या आधी मी वाईट जरा खोबरं घालते, हो. कारण हे झालंय. सो आपण हे फ्रेश खोबरं आपण ह्याच्यामध्ये घालतोय. सो मी हे पहिल्यांदा खरं तर पाहिलंय असं की हा. सगळं छान भाजून झाल्यानंतर शेवटी ओलं खोबरं, हो, का तर त्याची चव आपल्याला. बरोबर. आणि हो. ओलं खोबरं पटकन जळतं, त्याच्यामुळे ते आधी टाकायची अच्छा. घाई नाही करायची. बर बर बर. सो बॅक टू युअर क्वेश्चन. हा. ही सगळ्यात की इन्ग्रेडियंट जर तुमचा काय आहे ना स्वयंपाकामध्ये, तर ते आहे प्रेम. वा. पहिली गोष्ट. एखादी गोष्ट तुम्ही मनापासून केली ना की ती चांगली बनते. आणि हे माझं स्वतःचं एक्सपिरियन्स आहे. म्हणजे काहीच फार तर पावभाजी आणि पुलावच्या पुढे कधीच न गेलेली मुलगी आज जर एवढे पदार्थ बनवू शकते, तर मला वाटतं हे कोणीही बनवू शकतं. आणि बनवते त्यापेक्षा ते चुलीवर बनवते, हे खूप डिफिकल्ट होतं. खरंय. कारण चूल माझ्यासाठी फार म्हणजे कधीच इथपर्यंत मी कधी पोहोचलेच नव्हते. तर रेड सॉइल स्टोरीजने मला 2 गोष्टी शिकवल्यात. एक म्हणजे स्वयंपाक आणि दुसरं म्हणजे साडी नेसणं. साडी नेसणं. कारण माझं पूजा टॉमबॉय होती ना आधी. सो माझे रेड सॉइल स्टोरीजचे जे पहिले एपिसोड आहेत ना सुरुवातीचे, ते मला वाटतं 10-15 एपिसोड तर माझी नणंद आणि माझ्या सासूबाई त्यांनी मला साडी नेसू. पण मग असं व्हायचं की तर मॉर्निंग शिफ्ट आहे, मला सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून घर सोडायचं, तर त्यांना बिचाऱ्यांना उठावं लागायचं मला साडी नेसवायला. सो मला असं झालं की नाही यार बस करा आता, आम्ही शिकते. हा, प्रत्येक गोष्टीचा एक पॉइंट असतो. ते मग हळूहळू शिकत गेले. आणि मला असं वाटतं जी स्त्री किंवा कोणी चुलीवर स्वयंपाक करेल ना, तो जगात कुठल्याही परिस्थितीत स्वयंपाक करू हो, शकतो. खरंय खरंय कारण आताही बघ एवढा पाऊस पडतोय आणि त्यात ही लाकडं आणि खरंय. ह्याची फ्लेम तुम्ही ना कंट्रोल नाही करू शकत. कारण गॅसवर काय आम्हाला फक्त असं एक हा. क्लिकवर हा. गोष्टी मिळतात आणि बरोबर. त्यात तुम्हाला स्लो करायचंय, फास्ट करायचंय, सगळं हो. कंट्रोल आपल्या हातात असतो. हातात पण असतो. इथे मी ते बघू शकते की बरोबर. किती मेहनत आहे. तू हात थांबवतच नाही तुझा. मी जर हात थांबवला तर खोबरं जळणार, खोबरं जळलं तर मालवणी सुक्याची चवच बिघडणार. होय. रेड सॉइल स्टोरीजला जवळजवळ 50 पेक्षा जास्त देशांमध्ये पाहिलं जातंय. हो. म्हणजे आपली ही जी खाद्य संस्कृती आहे भारताची म्हणा, कोकणातली म्हणा, ही तू जवळजवळ 50 देशांपर्यंत नेलेली आहेस. हो. तर मला एक प्रश्न करायचा आहे, तो म्हणजे हा जो संपूर्ण प्रवास आहे
याचं जर श्रेय कोणाला द्यायचं झालं तर कोणाला देशील? वन अँड ओनली शिरीष. कारण की मी खरं सांगते, मला यातलं काहीच माहिती नव्हतं. सोशल मीडिया माझ्यासाठी पूर्ण नवीन होतं. एक फिल्म इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड होता आणि हळूहळू मी जेव्हा इंडस्ट्री सोडत होते तेव्हा OTT येऊ घातला होता. सो मला त्याचं नॉलेज होतं. पण मी खरं सांगते, मला सोशल मीडियाबद्दल झिरो नॉलेज होतं, पूर्ण झिरो. सो आज ना हे जे काही 4 वर्षाची जी मेहनत आहे, आज रेड सॉइल्स सुरू उभं आहे ना, तर त्याचं सगळं क्रेडिट शिरीषला जातं. त्याचं विजन, त्याने तेव्हा बघितलेलं स्वप्न, त्याची चिकाटी, आणि ते असं नाहीये की फक्त स्वप्न बघितलं, त्या स्वप्नाला एक ना आकार होता, आकार दिला, एक विजन होतं. आणि त्याचं पहिल्यापासूनच होतं की रेसिपी करतोय, पण रेसिपी कोणाला शिकवायची नाहीये, रेसिपी लोकांना जगताना दाखवायची आहे. आणि हे विजन तू अगदी आमचा पहिला एपिसोड बघ, आमचा जो रेड सॉइल स्टोरीजचा मालवणी बडे सागोतीचा एपिसोड आहे ना, त्याचा लुक आणि आताच्या लेटेस्ट एपिसोडचा लुक तुला अजिबात फरक नाही जाणवत. बरेच असे चॅनल असतात ना युट्यूब की हा चला आता मोबाईलवर सुरू करूया, हा चला आता थोडंसं घरगुती सुरू करूया आणि मग हळूहळू इम्प्रूव्ह करूया, पैसे आले की नाही. आम्ही उतरतानाच पूर्णपणे प्रॉपर कॅमेरा, कारण की यश जरी मिळालं असलं तरी आमचं ऑटो आमकाच चालवचं लागता, आमचा काळ आमकाच चालवचं लागता. आणि आजकाल गुरं पण मिळत नाहीत, म्हणजे लिटरली शेणासाठी पण मारामार आहे. आजकाल गावामध्ये पण गुरं राहिली नाहीत. सो वाट बघावी लागते की ते कधी शेण देणार आणि कधी आमचा ओटा चालवणार. सो गावात राहून स्ट्रगल खूप आहे. बेसिकली हेच आहे की तुमची माती आहे ना, ती तुम्हाला कधीच तुमच्या डोक्यात हवा जायला देतच नाही. आणि तेवढा तुमच्याकडे वेळच नसतो, कारण की ह्या लाईफ मध्ये जगायचंय, ऑर्गॅनिक हे तुम्हाला जीवन जगायचंय ना, तर त्याचं तेवढाच मेंटेनन्स पण आहे. सो पूर्ण वेळ आमचं हेच चालू असतं. वाटण आपलं रेडी आहे. आता मी हे पटकन वाटून आणते. येस, चला. सो हे वाटण मी आता वाटण आणलेलं आहे. आता आपण चिकन फोडणीला घालूया. सगळ्यात पहिलं जाईल तेल. मी तेल शक्यतो कमी वापरते, पण ज्यांना जर तर्री वगैरे हवं असेल ना, तर ते तर्री घालू शकतात. कोकणी लोक खूप जास्त स्पायसी आणि खूप तर्रीवालं जेवण शक्यतो नाही जेवत, पण ज्यांना कोणाला हवं असेल ते त्यांनी त्याप्रमाणे युज कर. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो पूजा, की तू दररोज इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आणतेस कुठून? मुंबई वाले की देन आहे. म्हणजे जांभळाचं पुडिंग, मी खरंच तो एपिसोड पाहिला आणि मला इतकं आणि एक ते तुम्ही ज्या पद्धतीने शूट करता ते इतकं टेम्प्ट होतं. आणि त्यानंतर मी फणसाची खीर पाहिली. कमाल. आणि खरंच ते किती पौष्टिक सुद्धा असतं. असं नाही, तू जे काही बनवते त्यातनं एक गोष्ट कन्फर्म आहे की ते पौष्टिक सुद्धा असतं आणि ते आपण लहान मुलांपासून सगळ्यांना म्हणजे मोस्टली मी नारळाच्या तेलाचा वापर करते. अगदीच मला आपण जे नारळाचं तेल माझं मोस्टली 90% माझ्या रेसिपी नारळाच्या तेलामध्ये असतात. त्याला सबस्टिट्यूट असेल तर तूप असतं. आणि मोस्टली मी ट्राय करते की गुळ पण वापरताना मी सेंद्रिय वापरते, जे काळा गुळ आपण असतो ना ते, किंवा मग आमच्याकडे गोव्यामध्ये पाम जॅगरी, माडाचं गुळ म्हणतात त्याला आम्ही, तर ते मी वापरते. पण जे आपल्याकडे एक बघ केमिकलचं गुळ, जे येलो कलर किंवा ऑरेंज, ते मी वापरतच नाही. पहिलं वापरायचे, मग हळूहळू गोष्टी कळत गेल्या. जसं मला सुरुवातीला तेवढं नॉलेज नव्हतं, बरोबर, हळूहळू जशा गोष्टी कळत गेल्या तसं त्या गोष्टी मी, आणि असं नाहीये की फक्त एपिसोड पुरतं, घरामध्ये पण मग आम्ही आता सेंद्रिय गुळच वापरतो. तसं आमच्या आहारामध्ये पण आम्ही बदल केले. करेक्ट, नाईस. तर तेल तापलंय, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जाईल तमालपत्र, त्यामुळे थोडा कांदा आणि टोमॅटो. बरोबर. आता पुन्हा हेच आहे की टोमॅटो हा मालवणी पदार्थाचा घटक कधीच नव्हता. तर तो असं म्हणतात की पोर्तुगीजांसोबत तो इथे आला. अच्छा, ते कल्चर इथे आलं टोमॅटोचं. आजकाल सर्वात वापरतात, कारण त्यामुळे एक छान तुमच्या चिकनला टँगी चव येते. बरोबर आहे. आपण लिंबू किंवा दहीचा वापर केलाच नव्हता, त्यामुळे मला वाटतं टोमॅटोमुळे ती जागा बरोबर निघते. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालतोय, जेणेकरून फोडणीमध्येच मीठ घातलंय. फोडणीमध्ये मीठ घातलं ना की कांदा पटकन आळतो आणि तुमचं गॅस किंवा जे काही इंधन आहे ते वाचतं. थोडीशी हळद घालते मी. आता हे छान परतून घेऊया. छान फोडणीचा सुगंध येतोय आणि दुसरीकडे छान पावसालाही जोर आलेला आहे. आता आपण टाकतोय मालवणी मसाला 2 चमचे. मगाशी आपण थोडा घातला होता.
आणि एक पुन्हा अर्धा पाऊण चमचा मी गरम मसाला घालते. याला चांगलं ढवळून घ्यायचंय. मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे. त्याला जसं तेल सुटलं पाहिजे म्हणजे आपले मसाले छान भाजले गेले. आता याच्यामध्ये मगाशी आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं ते मी टाकते. आता आपण मीठ परत घालणार आहोत. नाही, आधी आपण पहिलं वाटप घालूया. थोडंसं हे शिजून झालं की, आणि मग आपण टेस्ट करून मीठ घालूया. कारण मगाशी घातलंय, मॅरिनेशन मध्ये आहे. तुझी आवडती डिश कोणती, जर मी तुला विचारलं, कारण तू जर दररोज काही नाही काय बनवत असते, पण तुला पर्सनली काय आवडतं कोकणातलं खायला? मला कोकणातलं ऑलमोस्ट सगळे पारंपरिक पदार्थ आवडतात. म्हणजे तू फूडी आहेस का? हो हो, प्रचंड फूडी आहे, प्रचंड. आणि शिरीषला म्हणशील ना तर शिरीषला कोथिंबीर वड्या फार आवडायच्या. अच्छा. किंवा शेवयांची खीर, मोदक, चिंचेची आमटी करतात आमच्याकडे. अच्छा. ती त्याला फार आवडायची. म्हणजे तो फार पर्टिक्युलर होता. आणि विदर्भातली शेवभाजी त्याची फेवरेट होती. अच्छा. आणि शेगावची आपली कचोरी, शेगाव कचोरी, ती त्याला खूप आवडायची. असं असतं ना की आपण दोघं एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन छान खाऊया, असं तुमचं गो टू रेस्टॉरंट कुठलं होतं? जिथली चव तुला खूप पर्टिक्युलरली अशी खूप आवडायची असं? इथे अंकिता म्हणून फार फेमस आहे. तर तिथे पण काय व्हायचं ना, कोकणात? इथेच आहे. एक मला वाटतं एक मोपा एअरपोर्टच्या जवळच आहे. मासे फार फेमस आहेत तिथले. तर ते मासे खायला आम्ही तिथे नक्की जायचं. ते फार आवडायचे. बऱ्यापैकी शिजलेलं आहे चिकन आपलं. हो, हे बघा आता ह्याला ना थोडं थोडं पाणी सुटायला लागलंय. म्हणजे चिकन आता ऑलमोस्ट म्हणजे म्हणू शकतो 60% शिजलंय. वा. आता हे आपलं जे वाटण आहे ना, मेन स्टेप, हे ऍड करा. फायनल स्टेप. बरेच लोक काय करतात ना, फोडणी दिल्यावर पहिलं वाटण टाकायची घाई करतात. तसं कधीच करू नये. अच्छा. कारण हे नारळाचं दूध आहे ना, त्याचा जो फ्लेवर आहे ना, तो नंतर छान उतरतो. आता याच्यात ना जरी सुक्क असलं ना तरी हलकस आपण ना मग असं चिकनचं पाणी वगैरे वाटपाचं पाणी आहे ना, ते वेस्ट न करता थोडंसं घालून घेऊया याच्यामध्ये. म्हणजे जेणेकरून आपलं चिकन छान शिजेल. बरोबर. आणि मग शिजत आलं की परत त्याला आपण चुलीवर थोडंसं आटवणार. म्हणजे ते आपलं प्रॉपर चिकन सुक्का बनणार. तेव्हा ते चिकन सुक्का बनणार. बरोबर आहे. आता हेच मालवणी आपलं जे नॉर्मल सागोती आहे त्याची रेसिपी काहीच वेगळी नाहीये. याच्यामध्ये जर तुम्ही जास्त पाणी घातलं आणि बाकी सगळे मसाले स्पायसेस तुम्ही जर बॅलन्स केलेत, देन इट विल बिकम प्युअर मालवणी सागोती नॉर्मल. आणि याला सुकवलं तर सुक्का. अच्छा. म्हणजे प्रोसेस, रेसिपी सगळी सेम राहणार. सेम. फक्त तुम्ही जितकं आटवलं तितकं ते सुक्का बनणार आणि पाणी घातलं तर ते सागोती. बरोबर. असं म्हटलं जातं ना की साखर कमी खा, भात कमी खा, पण आपल्या कोकणात तर म्हणजे भाताशिवाय तर आपण राहू शकत नाही. बरोबर. नारळाशिवाय आपण जगू शकत नाही. बरोबर. मग या सगळ्या गोष्टी ज्या शहराकडे असं म्हटलं जातं की नाही ते खाऊ नका, नाही तर वजन वाढेल, आणि इथे आपण मनसोक्त खातो. आणि मला कुठेही कोकणातल्या लोकांमध्ये ओव्हरवेट असं कोणी दिसत नाही कधी. मी त्याचकडे येणार होते. आता आमचे जे व्हिडिओ मध्ये तात्या आणि माई दिसतात ना, ऑलमोस्ट मला वाटतं 75+ असतील. अच्छा. त्यांच्याकडे बघून ते वाटत नाही. आमच्या इथे वरती आत्ता ती नानी म्हणून होती, ऑलमोस्ट 95+ होती. आजही ती तिचं घर असं थोडंसं डोंगर म्हणजे असं जंगल कसं चढून ती जाताना 5 किलोचं दळणाचं बोचकं घेऊन स्वतः जाते एवढ्या म्हाताऱ्या वयात. याचं रिझन आहे ना की ही लोक एकतर ह्या मातीत राहिली, प्युअर खाल्लंय, आणि कार्ब्स द्या त्यांना, प्रोटीन्स द्या, नाहीतर आणि काही फॅट द्या. ते फॅट कधी जमा होतं जेव्हा आपण ते जमा करू देतो. पण ही मंडळी सकाळपासून ऍक्टिव्हच असतात. 6 वाजता उठले की त्यांनी घराभोवती झाडाला सुरुवात केलं. अंगण काही ते थोडं का नसतं. ते झाडलं की घरातली विहिरीवर जाऊन पाणी भरून आणणार. मग त्याच्यानंतर ते त्यांची जी काही घरातली कामं आहेत ती आटपून शेतात जाणार. शेतातली कामं करून परत घरात येणार. घरी आली की लाकूड फाटा गोळा करायचा, चूल पेटवायची, न्हाणीघरामध्ये सगळं बघायचं. घिरटी पूर्वी असायची, जात्यावर दळणं. तर हे सगळे एक्सरसाइज होत. खरंय. सो त्यामुळे तुमचं फॅट बर्न आपोआप व्हायचं. आणि शहरामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत. आपण एक ठराविक लाईफ आपली आहे की सकाळी उठणार, सो कॉल्ड मॉर्निंग वॉकला जाणार, सो कॉल्ड जिमला जाणार, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पण आपण मग मी फॅट बर्न करण्यासाठी वेगळं, मग माझे बॉडी शेपिंगसाठी वेगळा एक्सरसाइज, हे सगळं, आणि हे सगळं करून प्रिझर्वेटिव्ह वालं फूड खाणार. तसं आमच्याकडे नाहीये ना. त्याच्यामुळे आम्ही आजही 10 वाजले की लोक पेज जेवतात. पेज, आणि मग पेजेबरोबर जे काही खारातला आंबाडा असेल किंवा जे काही असेल, वालीची भाजी. तर ह्या ऑथेंटिक गोष्टी तुम्हाला शहरात तशा मिळत नाहीत.
आणि आपण म्हणतो की आजकाल बरेचसे असे ना शहरामध्ये पण आर्टिफिशियल असे ब्रँड आलेत, फार्म फ्रेश आणि हे आणि ते, की तुम्हाला अगदी तुमच्या पण ते शेतात जे तयार झालेलं आहे ना ते असं नैसर्गिक नाही झालंय, त्याला सुद्धा ते बनवलं गेलंय, त्याला त्याच्यासाठी प्रोसेससाठी केमिकल वापरले. फॉर एक्झाम्पल पायनॅपलची जेव्हा शेती होते ना कमर्शियली, तर ती जेव्हा शेती होते तर ती नॅचरल प्रोसेस नसते. पायनॅपल हे खरं बघायला गेलं तर वर्षातून एकदाच येणारं पीक आहे. बरोबर. पण कमर्शियली ते वर्षातून 3दा घेतलं जातं. दर 4 महिन्यांनी त्याच्या जो हे आहे बड आहे त्याच्यावरती केमिकल टाकलं जातं आणि मग ते फळ येतं आणि मग ते आपण बाजारात खातो. आता शहरात बाजारात आलेलं फळ आपल्याला माहित नसतं की ते केमिकल आहे का, ते अशा पद्धतीने त्याला केमिकल टाकून पिकवण्यात. मी लोकांना तेच सांगत असते की ती फळं त्या सीझन मध्येच खायला पाहिजे. आजकाल आता कोकणात पण हे झालीये की तुझं आंबो बाजारात पहिलं जातलो का माझी पेटी पहिली जातली, ते पण चुकीचं आहे. खरा आंबा हा अक्षय तृतीयेनंतरच खावा, कारण तोच खरा हार्वेस्टिंग सीझन आहे आंब्याचा तसं बघायला गेलं तर. पण आजकाल सगळं कॉम्पिटिशन आणि ग्लोबलायझेशन याच्यामुळे सगळ्यात चढाओढी आहेत, त्याच्यामुळे सगळी ऑथेंटिसिटीचा माणूस विसरून चाललाय असं आहे. आणि मला असं वाटतं की आपण कोकणात म्हणजे आता जे काही इथे मला या किचन मध्ये दिसतंय हे सगळं ऑर्गॅनिक दिसतंय, सीझनल दिसतंय, हे ऑथेंटिक आहे. येस, जे आपल्या कोकणात पिकतंय ते इथे बनतंय, बरोबर, ताजं बनतंय. तर मला वाटतं ते एक सिक्रेट असावं कुठेतरी की ज्यामुळे खरं इथलं फिटनेस म्हणा किंवा आरोग्य म्हणा हे उत्तम राहतंय. आता अजून एक गंमत तुला सांगते, देशामध्ये विदर्भामध्ये डाळींचं पीक होतं, बरोबर, पण इथे प्रोटीनचा सोर्सच नाहीये. इथे प्रोटीन्स कुठून मिळणार आम्हाला? माशामधून, बरोबर, सी फूड मधून. पण सी फूड आता पावसामध्ये बंद, बरोबर, 1 जून पासून आमच्या बोटी जाणं बंद होतं. मग अशा वेळी लोक प्रोटीन्सचा सोर्स काय? एकच सुके मासे, पण त्यातही प्रोटीन्स कमी होतं कारण ते सुकवले जातात. मग ना आमचा एक एपिसोड आहे ज्याच्यामध्ये कोके भात शेती होते ना, तर त्या भात शेतीमध्ये ऍपल स्नेल्स असतात. अच्छा, छोटे छोटे असतात. सो एक प्रकारचं जसं आपण खुबे खातो, रिव्हर क्लॅम्प्स, अशा टाईपचे हे भातशेती मिळणारे खुबे असतात आणि त्याचं मास्ट काढलं जातं, मांस, आणि त्याच्यापासून मग भाजी केली जाते. सो दॅट इज द प्रोटीन सोर्स फॉर दिस पीपल. आणि ह्याचे 2 फायदे, एक तर ते अतिशय पौष्टिक आहेत, प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. दुसरं भात शेतीला डॅमेज करतं. अच्छा, त्यामुळे ते गेले इथे आणि यांना प्रोटीन सोर्सही मिळाला. सो हे एक म्हणतात ना की एक नेचरची एक साखळी, अन्न साखळी असं ते आहे. पण ह्या गोष्टी लोक आता विसरत चालली आहेत, त्याच्यामुळे ते म्हणून आम्ही हा खास एपिसोड केलेला. लोकांनी पण थोडंसं आम्हाला हे केलं की अरे काय तुम्ही गोगलगाई, तर त्या गोगलगाई नाही आहेत. गोगलगाई ह्या वेगळ्या, ऍपल स्नेल्स टोटली वेगळ्या. सो रेड सॉइल म्हणून बऱ्याच जातात. आता आमच्याकडे अजून 1-2 महिन्यांनी आलीस ना तर बांबूचे कोंब खाल्ले जातात. बांबूचे कोंब खाल्ले जातात. अच्छा, नॉर्थ ईस्ट साईडला कधी जाशील, चायनामध्ये कधी जाशील तर तुला बॅम्बू शूट्स, बॅम्बू पिकल्स, बॅम्बूच्या रूट्सचं पिकल मिळतं, भाजी मिळते, बॅम्बू शूट्स करी मिळते. तर ते सेम पदार्थ आपल्या इथे दोडामार्ग तालुक्यात होतात. अख्ख्या कोकणपट्ट्यात तुला कुठे भेटणार नाही, फक्त आणि फक्त दोडामार्ग मध्ये तुला ते मिळणार. सो ही खासियत आहे आपली, समृद्ध आहे. आता आपलं हे मालवणी चिकन सुक्का पूर्ण रेडी झालेलं आहे. त्याला उतरवूया. त्याच्यावर आता मस्त अशी कोथिंबीर भुरभुरवली की हे मालवणी चिकन सुक्का खायला तयार आहे. तर आपली पूजा दोडामार्ग तालुका म्हणजे एक्झॅक्ट गोवा बॉर्डर तिथे राहते आणि त्यामुळे ती कोकणातली पण आहे आणि ती गोव्यातली पण आहे आणि आई कोकणी आहे. हो, आई कोकणी आहे. त्यामुळे मालवणी चिकन सुक्का आपण केलं जे कोकणातलं आहे, पण आता गोव्याची काय खास डिश आपण करतोय? सो आपण करतोय तिवळ. जर तू टिपिकल कुठल्याही गोव्यातल्या खानावळीमध्ये गेलीस, मला माहितीये, तर तुला सोलकढी नाही भेटणार, तुका मिळतं तिवळ. होय, आणि तो तिवळ आता आपण करतोय. त्याच्यासाठी मी असं गुळ घेतलंय, मोहरी घेतलीये, थोडस मिरची घेतलीये, कोथिंबीर घेतलीये, जिरा पावडर घेतलीये, लसूण घेतलीये आणि कढीपत्ता. डन. तर आता आपण आधी पहिली फोडणी करून घेऊया आणि मग ती फक्त तिवळ मध्ये ओतायची. चालेल. सो कोकणात जशी सोलकढी आहे तशी तिवळ आहे गोव्यात. बरोबर. फक्त त्यात नारळाचं दूध नसतं. नाही, नारळाचं दूध नसतं. नारळाचं दूध जर स्किप केलं तर बाकी सगळं आपलं सेम स्टेप आहे. सो याच्यामध्ये मी थोडस मोहरी घालते. बरोबर. सो आपली मोहरी तडतडली आहे. हो. त्याच्यामध्ये आता मी थोडासा लसूण घालते. ओके. थोडासा कढीपत्ता, थोडीशी मिरची, थोडासा आपण हिंग घालते कारण पाचक असतो. घ्यायची. हो. सगळ्यात पहिलं पाणी. ओके.
याचा मेन पार्ट होती फोडणी, जी आपण आधी करून घेतली तापत्या चुलीवर. पाणी घातलं. मेन की इन्ग्रेडियंट ऑफ तिवळ इज आगळ. आगळ, कोकम आगळ. हो, हा अगदी फ्रेश आगळ आहे. कारण तू यायच्या नुकताच आधी आम्ही एक कोकम स्पेशल एपिसोड संपवलाय. अच्छा. सो हा घरी गेलेला हँडमेड आगळ आहे. वा, त्यामुळे त्याचा रंग बघ मस्त. आता So, आगळ याच्यामध्ये घातल्यानंतर थोडस मीठ घालायचं चवीपुरतं. त्याच्यामध्ये जातो गूळ. आता हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सेंद्रिय गूळ. सेंद्रिय गूळ. जिरा पावडर. आणि ही जी फोडणी आपण मगाशी केलेली ती आता आपण यात घालतोय. आणि थोडीशी वरून कोथिंबीर, बिकॉज कोथिंबीर पण पचनाला हेल्प करतं. झालं, आपला तिवळ रेडी आहे. तिवळ हे बेसिकली डायजेशन साठी बरोबर घेतलं सो जातं. ऍपेटायझर म्हणून आपण याचा वापर करतो. ऍपेटायझर म्हणून वापर करतो. जसं रस्सम असतं ना, हा, तसंच सेम. पण रस्समपेक्षा अगदी कमी वेळात हे बनतं. जेवणाच्या आधी घेण्याची गोष्ट आहे. जेवणाच्या शक्यतो नंतर घेतात, कारण की काय आहे, गोवन फिश करी असेल किंवा चिकन थाळी असेल तर ती पचायला थोडीशी जड असल्यामुळे होण्याची शक्यता. बरोबर, तर त्यासाठी एक तुम्हाला पचनशक्ती चांगली व्हावी आणि गोष्टी पचाव्यात म्हणून तिवळ शक्यतो घेतला जातो गोव्यामध्ये. आणि गूळ आणि मिठाच्या ह्याने त्याला फार सुंदर चव येते. तिवळ आपलं झालाय रेडी. चला, आपली तिवळ रेडी आहे. पण पूजा, मला एक प्रश्न तुला खरं तर जाता जाता विचारायचं. पूजा, छान आम्हाला तू मालवणी सुक्का चिकन बनवलंस, एकीकडे तिवळ सुद्धा बनवली, एक कोकणी आणि एक गोव्याची डिश, अशी छान एक कॉम्बिनेशन दिलंस. पण पूजा, मला जाता जाता एक प्रश्न तुला करायचा आहे. खरं तर प्रश्न करण्यापेक्षा मला तुझ्याविषयी बोलायचंय की तू, म्हणजे तुझी जर्नी ही खूप कठीण जर्नी आहे, ही अजिबात सोपी नाहीये. पण तसं असूनही आज तू अनेक महिलांना, हजारो लाखो महिलांना तू इन्स्पायर करतेस. आणि मला खरं तर हेच विचारायचंय की इतक्या कठीण परिस्थितीतून गेल्या काही महिन्यातून तू गेली आहेस आणि तुझी एकूणच आयुष्याची जर्नी कधी सोपी राहिली नाहीये, हे मगाशी बोलतानाही तू मला बोललीस. कशी उभी राहतेस तू पुन्हा आणि कसं जमतं तुला हे सगळं? सगळ्यात महत्वाचं असतं की आईवडिलांचे संस्कार, तुम्ही कोणत्या संस्कारामधून येता ते फार असतं. म्हणजे माझ्या आईवडिलांनी कधीच खूप म्हणतात ना की लाड प्यार मध्ये आम्हाला कधीच असं हे नाही केलं. म्हणजे सगळे हट्ट पुरवले, पण परिस्थिती, घराची परिस्थिती आमची अशी काटकसरीची होती, तर त्याची प्रत्येक वेळी जाणीव असायची. आणि ते सांगायचे की तुला जे व्हायचंय ना ते हो. पण मग इतकं साधी जरी गोष्ट, म्हणजे ते अगदी सांगायचे की तुला जर तुला चप्पल शिवायची आहे ना तर तू शिव, असे माझे वडील सांगायचे. पण मग इतकी बेस्ट शिव की तुझ्याकडे देशाचा राष्ट्रपती आला पाहिजे आणि त्याने सांगितलं पाहिजे की माझे फुटवेअर तू केले पाहिजेस. म्हणजे त्यांना ते असं म्हणायचं असायचं की तू तुझं बेस्टच दिलं पाहिजे, जे काम करशील ते करेक्ट. इव्हन जेव्हा मी जे स्कूल ऑफ आर्ट्सला माझं सिलेक्शन झालं तेव्हा पण पप्पानी मला एकदाच मुंबई दाखवली, आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईमध्ये. अशी मी फिरलेले, पण एकटी फिरायचं म्हणजे दडपण येतं एवढ्या मोठ्या शहरात, की एका लहान खेड्यातून गेलेली मुलगी. एकदाच मला दाखवलं की वडाळ्यावरून दादरला कसं जायचं, कारण तेव्हा माझे क्लासेस चालू होते एंट्रन्सचे. एक पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी म्हणाले तू जा. मी रडच गेले, म्हटलं कसं काय तुम्ही असं मुलीला सोडता वगैरे. बोलले मुलगा मुलगी भेदभाव नसतो, आज जर शिकलीस तर उद्या तू सर्वाइव्ह होशील. आणि तू आता बिलीव्ह कर, मला इथे बसल्या बसल्या मला तू फोन करून सांग, मी तुला डोळे झाकून सांगू शकते कुठल्या प्लॅटफॉर्मवरून कुठली ट्रेन पकडायची किंवा मुंबईत कुठे कसं जायचं. सो हे पप्पांनी ना पहिल्यापासून खूप स्ट्रॉंग बनवलं. मम्मी तितकी स्ट्रॉंग होती. गेल्या 13 वर्षापासून पप्पा कॅन्सरशी झुंज देत आहेत, तर ते सोप्पा नव्हता तो प्रवास. म्हणजे मी FTI ला गेले आणि लगेचच कळलं पप्पांच्या आजारपणाबद्दल. मग तिथून पप्पांनी जो एक संघर्ष केलाय, 13 वर्ष कॅन्सरला घेऊन सर्व्हाइव्ह करणं, इट्स नॉट इझी. आणि आधारस्तंभ होते ना ते. बरोबर. आणि आम्ही त्यांना असं म्हणजे झुरत जगताना बघितलंय. आणि शिरीषचं तर अगदी 15 दिवसात झालं. म्हणजे ते तर आम्हाला काही विचार करायलाच वेळ नाही मिळाला. म्हणजे एक दिवस अचानक, इनफॅक्ट आम्ही शूटचीच तयारी करत होतो. म्हणजे उद्या आमचं शूट होतं, आदल्या दिवशी शिरीष म्हापशामध्ये गेला होता, अळंबीचं आम्ही एपिसोड करणार होतो. अळंबी घेऊन आला आणि तो आजारी पडला. हॉस्पिटलला नेलं तर कळलं की असं आहे, आणि ऑलमोस्ट इट वॉज लास्ट डे. काही म्हणजे हेच नाही. म्हणजे आता तर मी फार विचारही करत नाही. म्हणजे आता तर असं आहे की देवावर सोडलंय, तू जन्म दिलायस, मुळात त्याने जन्म दिलाय, सो त्याला मी विचारू नाही शकत. तेव्हा नाही ना विचारलं की तू मला का जन्माला घातलंय. सो आता मी त्याला विचारूच नाही शकत की तू हे सगळं का करतोस. त्याने जे ठरवलंय ते भोगायचं
असं म्हणतात की गेल्या जन्मीचे भोग आहेत, ते भोगून प्रत्येकाला जाणे. सो जेवढे दिवस आहे तेवढे दिवस जगायचं. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पदरामध्ये एक मुलगी आहे माझी श्रीजा, आणि ती सेम टू सेम तिच्या बाबासारखी दिसते. म्हणजे असं म्हणू शकतो की प्रति शिरीष ती आहे माझ्याकडे. सो तिच्याकडे बघून मी आता शिरीषला तिच्यामध्ये बघते आणि तिच्यासाठी उभी आहे. आणि मला तिच्यासमोर कधीच असं वीक नाही पडायचं, कारण मी जर हरले ना तर ती कुठेतरी खूप हे होईल. त्यामुळे लढायचं ठरवलंय. पण त्या अनेक महिलांना आज तुझ्या निमित्तानं मला वाटतं की तुझे ते 4 बोल इन्स्पिरेशनचे त्यांनाही मिळावे, 4 बोल प्रेरणाचे नक्कीच नक्कीच. मी शाळेमध्ये आपल्याला एक कविता होती, मला ती फार आवडायची. त्याच्यामध्ये असं होतं की सूरज जैसा चमकना है तो सूरज जितना जलना होगा, आणि नदियों जैसा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. बहते रहना है, बहते रहना है. तर तसंच आहे की आयुष्य आहे तर वाहत राहायचंय, प्रवाहामध्ये स्वतःला झोकून द्यायचंय आणि काम करत राहायचंय. आणि बघ ना, तू इथे आल्यावर तुला कसं एक पॉझिटिव्ह, माझ्यासाठी हे मंदिर आहे. खूप लोकांसाठी स्वयंपाक असेल, पण माझ्यासाठी हे मंदिर आहे. आणि माझ्या आणि शिरीषच्या इथे कितीतरी आठवणी आहेत. या 4 वर्षामध्ये शिरीषने भरभरून मला इथे काही काही दिलंय. आणि बघ ना, तो गेला, पण जाता जाता हे छान रेड सॉइल स्टोरीजचं एक ग्रेट फाउंडेशन तो मला देऊन गेलाय. आणि आजही लोक त्याला नावाजतायत, आजही लोक त्याची आठवण काढतायत. आम्हाला सेंट्रल मिनिस्ट्रीकडून कॉन्डोलन्स लेटर आलं. याच्यापेक्षा अचिव्हमेंट माझ्यासाठी काहीच असू शकत नाही. आज आम्ही मुंबईमध्ये असतो ना, तर फार फार तर माझ्या नातेवाईकांना आणि जवळच्या माणसांना वाईट वाटलं असतं. पण आज अख्खं जग त्याच्यासाठी रडतंय. म्हणजे मी तुला सांगते, ज्या दिवशी शिरीष गेला ना, ही बातमी जेव्हा स्प्रेड झाली तेव्हा आमचे 2 सबस्क्रायबर ऑन द स्पॉट हॉस्पिटलाइज झालेत. एक्झॅक्टली 2 सबस्क्रायबर ऑन द स्पॉट हॉस्पिटलाइज झाले. तर हे एवढं प्रेम जे आम्हाला लोकांनी दिलंय ना, पुढचे महिनाभर लिटरली इथून, म्हणजे ह्या गल्लीपासून ते शेवटच्या, आता तू त्या मंदिराकडे शूट घेतलंस ना, तिथपर्यंत गाड्यांचा ताफा असायचा. म्हणजे मला वाटतं असे एखादी मंत्री नसतील किंवा VIP नसतील किंवा कोणी नसतील की जे येऊन नाही गेले त्यावेळेला मला विशेष आभार मानायचे माझे जे प्रोडक्शन डिझायनर आहेत संदीप मेहर इंडस्ट्रीमध्ये, ज्यांनी दंगल वगैरे केली आहे. सो ते स्वतः ऑन द वे ड्राईव्ह करून, म्हणजे माझी जी इंडस्ट्रीमधली टीम होती आर्ट डिरेक्टरशी, ते स्वतः आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला आता ह्या घडीला जर कमबॅक करायचंय इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, एनी टाइम वेलकम. सो मला त्यांचे आभार मानायचे. पण त्यांनी मला जाता जाता हेही सांगितलं की तू करतेस ते फार छान आहे. आणि मी म्हटलं की सर, मी क्विट नाही करणार, कारण हे शिरीषचं ड्रीम आहे. याच्यासाठी आम्ही लिटरली आमचे सगळे सेव्हिंग्स मोडून आम्ही केले. तुला माहिती आहे, आम्ही वर्षभर बिना 1 रुपया कुठल्याही फायद्याशिवाय आम्ही रेड सोल स्टोरी चालवत होतो. म्हणजे एक वेळ अशी आलेली ना की लिटरली आमच्याकडे उद्या एपिसोड काय करतात त्याचं राशन आणायला पैसे नव्हते, पण आम्ही जुगाड करत 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 आम्ही शूट करत राहिलो. आणि आमचं पेमेंट पण दुर्दैवाने 3 महिने डिले झालं बँक आणि या सगळ्या इश्यूमुळे. जेव्हा 3 महिन्यानंतर पहिलं पेमेंट आलं, तू विचार कर आम्ही काय केलं असेल. त्यावेळेला इथे आसपास कुठे हॉटेल पण नव्हती. आम्ही 22 किलोमीटर दूर बांद्यामध्ये जाऊन छान जेवलो. कारण वर्षभरात आम्ही काहीच असं बाहेरचं खाल्लंच नव्हतं, कारण आम्ही ठरवलेलं की आता इथून पुढे जर चेन करायचे, मौज करायचे, तर ती स्वतः काहीतरी बनवून आणि स्वतःच्या पैशावर करायची. सो ते पेमेंट आला तेव्हा मला आठवते, आम्ही रात्रीचं, तेव्हा आम्ही, म्हणजे आमच्याकडे 4 व्हीलर पण नव्हती, तर 2 व्हीलरवरून आम्ही असं भर असं रानातून वगैरे आम्ही गेलो होतो. त्या गोड आठवणी आहेत शिरीष सोबतच्या. बात आहे. पण एक आहे, शिरीष खूप खूप काही देऊन गेलाय. श्रीजा देऊन गेलाय. इतके छान माझे सासू सासरे आहेत की आज सुरुवातीला कुठल्याही मिडल क्लास मराठी फॅमिलीला हेच वाटलं असतं की काय भरला संसार, नवीन लग्न झालेला संसार सगळा सोडून तुम्ही इथे आलात. त्यांनाही प्रश्न होते. पण आज तेच माझे जे सासरे, शिरीषचे वडील आहेत सत्यवान गवस, माझ्याबरोबर पूर्ण जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर ते माझ्याबरोबर कायम असतात शूटसाठी. म्हणजे एक सासरा जेव्हा सुनेच्या पाठी खंबीर उभा राहतो आणि एक सासू जेव्हा सुनेच्या पाठी खंबीर उभा राहते ना, तेव्हा रेड सॉइल स्टोरीज बनतो. म्हणजे त्यांनी मला असं कधीच नाही म्हटलं की तू आता थांबू नकोस किंवा हे. त्यांनी मला सांगितलं तुला जे लागतंय ते फक्त सांग, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. माझी नणंद पण आहे इथेच असते, तर ती श्रीजाला सांभाळते. श्रीजाची दुसरी आई आहे ती. त्याच्यामुळे ती असली की मला टेन्शनच नसतं. म्हणजे मी बिनधास्त आता तर मी बाहेर जाऊन शूट करायला पण सुरुवात केली आहे. सो श्रीजा माझ्याशिवाय राहते का, कारण तिची आत्तू तिला असते, मग तिच्या बरोबर ती छान झोपते. सो शिरीषने मला एक छान फॅमिली दिली आहे. म्हणजे माझे वडील नाही आहेत, पण माझ्या वडिलांची कमतरता आता माझे सासरे भरून काढतात. माझ्याशी पाठीशी खंबीर उभे आहेत. आणि गावातली सगळी मंडळी, कारण की आता त्या मामी
आता आपल्याला ज्या हेल्प करतात त्या आमच्या नात्यातलंच आहेत, आमच्या ऍक्च्युली मामी आहेत. पण त्या कधीच असं म्हणत नाही की मी काही कामं करू किंवा काय, काहीच नाही. सगळ्या प्रकारची मला हेल्प करतात. गावातले इतर लोक आहेत, म्हणजे मी एक फोन केला आणि त्यांना म्हटलं की आता उद्या खयचो एपिसोड करूया, तर सगळे युद्ध बाजरीवर तयारीला लागतात. मग सगळं शोधायचं, मग कुठली बाग आहे सध्या, पेरूची बाग आहे का, अननसाची बाग आहे का, चिकूची बाग आहे का, आणि मग ते बनतं. म्हणजे रेड सोइल स्टोरीजचा गाव इज नॉट ओनली दोडामार्ग, तो पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आहे, किंबहुना जिल्ह्याच्या बाहेर पण आम्ही जाऊन शूट करतो. तर हे सगळं इथल्या लोकांच्या प्रेमामुळेच होतं. आणि ही लोक जर तुम्ही कधी त्यांच्या बागेत शूट केलात ना, तर ते कधी पैसे घ्यायला कधीच तयार नसतात की बाबा मी जर तुमच्याकडून काही घेतलं, नाही नाही पैसे कसले. मी त्यांना मार्केट रेटनुसार, असं पण नाही की म्हणजे एक हे जो मार्केटमध्ये त्या फळाचा भाजीचा रेट आहे त्याने मी त्यांना पे करते, कारण त्यांनाही 4 पैसे मिळाले पाहिजेत. आणि हाच आमचा उद्देश होता. आता आज हा कॅमेरामन माझ्यासोबत आहे, हा इकडचा सावंतवाडीचा आहे, माझा एडिटर कणकवलीचा आहे, रोहन पारकर म्हणून. तर ही सगळी इथलीच मुलं आहेत. आजच्या घडीला ती एजन्सी मुंबईमधल्या आमचं काम टेक ओव्हर करू पाहतात. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला काम हँडओव्हर करा, तुम्ही फक्त शूट करा. पण नाही, शिरीषचं एक विजन होतं की रेड सॉइल स्टोरीमधून अर्थार्जन झालंच पाहिजे, पण त्याचबरोबर त्या अर्थार्जनामध्ये आपल्या लोकल लोकांचा सहभाग पाहिजे, त्यांचंही अर्थार्जन झालं पाहिजे. तरच आमचा जो उद्देश होता की या मातीसाठी काहीतरी करायचंय तो कुठेतरी सफल होईल असं आम्हाला वाटतं. सो आज जेव्हा ही आपली मुलं जिल्ह्यातली जेव्हा आमच्याबरोबर काम करतात ना, तेव्हा मला फार छान वाटतं. सो मी माझा जो कॅमेरामन आहे गौरव, त्याचं पण आभारी आहे. त्याच्या आधी पण एक रोहन म्हणून होता, त्याची पण खूप आभारी आहे. आणि आमचं गौरवचा एक शॉट घ्या असं मला वाटतं. आणि इनफॅक्ट मी एक छोटासा किस्सा सांगते. शिरीषला मी 2 तारीखला अग्नी दिला. 3 तारीखला अजूनही माझ्या इनबॉक्समध्ये मेसेज आहे की रोहन पारकर, माझा जो एडिटर आहे, तो आधी फक्त आमच्या इंस्टाग्रामचे रील्स करायचा, स्पॉन्सर्ड पण नाही, फक्त रेड सॉइल स्टोरीचे इन हाऊस रील तो करायचा. 3 तारीखला मी त्याला मेसेज केला होता की इथून पुढे रेड सॉइल स्टोरीजचा ऑफिशियल जो एडिटर आहे तो तू असशील, हो किंवा नाही आता लगेच सांग. आणि कुठल्याही क्षणाचा विचार न करता त्याने हो असं सांगितलं, आणि अजूनपर्यंत तो माझी छान साथ देतोय. सो ह्या लोकांचे मी खूप आभारी आहे. आणि तसंच सबस्क्रायबर्सची, कारण की आपला फर्स्ट व्हिडिओ गेल्यानंतर 15 दिवसामध्ये आपले जवळजवळ 1.5 लाख सबस्क्रायबर्स वाढले होते. सो लोकांनी इतकं छान सपोर्ट केला ना की मला असं झालेलं की पहिलं मला खूप दडपण यायचं, कारण रेड सॉइल स्टोरीज म्हणजे पूजा आणि शिरीष, आणि आता ती एक जागा रिकामी होणार आहे. तर त्यावेळेला मला सुरुवातीला असं झालेलं की कसं करणार आहे आपण, किंवा शिरीष नाहीये तर लोक ऍक्सेप्ट करतील का. पण लोकांनी खूप छान सपोर्ट केला. सो त्यांची मी खूप खूप आभारी आहे. खरंच पूजा, म्हणजे खूपच इमोशनल असं हे वातावरण झालेलं आहे. कारण तुमचं कुटुंब हे आमचं कधी झालं हे आम्हाला कळलं नाही. म्हणजे शिरीष हा कोकणातला मुलगा आहे, आपला मुलगा आहे. माझ्यासाठी जसा तो तुझा नवरा आहे तसा माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे. त्यामुळे तुझ्या या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहोत. पण त्या दुःखावर मात करून जी काय आज तू उभी आहेस त्यासाठी मला खरंच तुझे कॉंग्रॅट्स करायचे आहेत. आणि मला तुला एक थँक्यू. अशीच म्हणजे प्रेरणा अनेक महिलांना तुझ्या निमित्तानं मिळते हे तुला माहितीये की मला माहित नाही, पण मला नक्कीच खात्री आहे या गोष्टीची. आज तुझ्यामुळे मी इथे आले आणि मला एक वेगळी एनर्जी मिळाली आहे. पूजा स्त्री नवदुर्गेचं प्रतीक आहे. तिच्या हातामध्ये जेवढी ताकद आहे ना ती मला असं वाटतं एका पुरुषामध्ये पण नसेल, कारण ती सोशिक आहे आणि ती तेवढीच सशक्त पण आहे. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रूही पटकन येतात आणि तेवढीच ती स्वतःला पेटून पण ती झोकून देऊन काम करू शकते. सो मलाही महिलांना तेच सांगायचं की कधीच गिव्हअप नका करू. असे प्रसंग येतच राहणार आणि त्याच्यातून आपल्याला जायचंय. काय लिहिलंय आणि काय होणार आहे आपल्या हातात नाहीये, पण आपलं आयुष्य आणि भविष्य कसं घडवायचं हे मात्र आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण चालत राहायला पाहिजे. थँक्यू सो मच. तू इतका वेळ दिलास, तुझं हे सुंदर किचन आम्हाला पाहता आलं. थँक्यू. आम्ही मुंबईवरून आज आलो, म्हणजे मला असं वाटलं होतं बापरे मी कसं करीन माहित नाही, मी थकणार आहे, मला शो करायचं, पण इतकी ऊर्जा मी घेऊन जाते तुझ्या या किचन मधून. खरंच खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि आता लवकरच 1 मिलियन आम्हाला बघायचं. नक्की. आणि मी संपूर्ण अभिजात मराठीच्या टीमचे आणि जयंती तुझे खूप खूप आभार मानते की तुम्ही एवढ्या भर पावसामध्ये ऑल द वे मुंबईवरून इथे एवढं आलाय आणि छान, मला खूप छान वाटलं. थँक्यू. चला आता आम्हाला भूक लागली आहे. चला खाऊया. चल जयंती, खाऊन बघ आणि सांग कसं लागलंय तुला. हो येस. म्हणजे सगळं ऑथेंटिक, ऑर्गॅनिक, न्यूट्रिशियस, अजून काय हवं आयुष्यात. आणि इतकं पारंपरिक पद्धतीने सगळं चुलीवर बनवलेलं. चुलीवरचं. चला बस झालं, खूप बोलले, आता मला खाऊ दे.
जमला? मी बोलणारच नाही आता. खा खा. एवढा वेळ बोलून बोलून भूक लागली असतली. पोटभर जेव. आमच्या मुंबईत असं इतक्या प्रेमाने कोणी खाऊ घालत नाही ग. भाकरी अजून घे. मुंबईत जाऊन जेवू नको आता. ऐसूनच पोटभर जेवून जा. आणि वायच गोवा डब्यातून घेऊन जा. ते बरोबर. ती वेळ पिऊन बघ आणि सांग कसं झालंय. वा, स्वर्ग आहे. म्हणजे त्यात तू जसं म्हणालीस गुळ आणि मीठ, माझी चव आली चव आली आहे. बरोबर. वा.